शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चिती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम। धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम। एका जनार्दनी शिव, निवारी कळिकाळाचे भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम, तयान बाधे क्रोध काम। महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन, चक्रपादाने कते कारी विसारू, चक्रपादाने कते कारी शांत गुरुपादाने कते कारी सारू, चक्रपादाने कते कारी वादी सद्गुरु दास तुका, वादी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, कैलास राणा शिवचंद्रमूळी, फणवींद्र माता मुगती जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मजको न तारी, मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजवानरयोद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपते। वसुदेवसुतं देवं कंसवर्धनं, देवकी परमानन्दं, श्रीकृष्ण वन्दे जगद्गुरो। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा, 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 देवरती उदारा सोपन देवा, उदारा सोपन देवा, रती उदारा सोपन देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने। आदर्श जननी देवाची, आदर्श जननी देवाची, आदर्श जननी देवाची। नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती, सेवे लागी सेवक झालो,
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अभेर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गाथ्यातील सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठांतरातला महापर्व काळाचं औचित्य साधून महापर्व काळाचं औचित्य साधून शिव महिपर घेतलेला अभंग आहे। शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम। अखंड हरिनाम सप्ताह मौजेबाई तालुका मुदखेड वर्षे 41 45 आमचं वय नाही तेवढं तुमचं सप्त्याचं वय झालंय जवळपास अर्धशतकच्या जवळ आलो तुम्ही 45 वर्षे म्हणजे सांगायला वाटते तितकं सोपं नाही आणि सांगण्यापेक्षा गावकरी मंडळीची एकजूट होऊन करायला वाटते तितकं सोपं नाही। 45 वर्ष काही काही गावाचा 3 वर्षामध्ये पुरे झालं म्हणून 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष बस झालं म्हणतात। पण इथं वाई एक गाव असं आहे गावाचं नाव वाई महाराज गावाचं नाव वाई आपल्या सर्वांची आहे ती आई काय गावाचं नाव वाई आपल्या सर्व वारकऱ्यांची आहे आई आणि भागवताला माझी अंजली ताई भागवताला कथेला अंजली ताई। वाई मध्ये आई कशी आहे तुम्हाला मसाल गावातला आपल्याच तालुक्यातला महाराज होय आणि आता वाईला आई म्हणतोय म्हणजे हे पुढच्या वर्षीची जागा पक्की करायला असं वाटत आहे। महाराज मंडळी सर्व नवीन आहेत थोडं गायनाची साथ द्या। महाराज तुमच्या ऐकला नव मुदखेड तालुक्यातला त्यातल्या त्या शेतकरी वर्गातला महाराज आहे शेतकरी वर्गातला सांगायला स्वाभिमान वाटतो। शेती करत करत या गादीवरून उभं राहण्याचं धाडस म्हणजे भगवंताची कृपा आई वडिलांची पुण्य आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे आणि आपल्या वाईकरांचं प्रेम आहे। वाईमध्ये आई कशी दडली महाराज व्याकरणाचा भाग आहे वा आहे ई आहे पण प्रत्येक व्यंजनाला स्वराने नटवलं का व्याकरणी भाग आहे। प्रत्येक 36 व्यंजनाला 12 स्वरांनी सजविलं नटविलं। स्त्री आहे पण ती थोडी श्रृंगार घालून आली की थोडी काय म्हणतात महाराज रूप तेच आहे पण त्या रूपाला थोडं श्रृंगारीपणा आला महाराज की ते स्वरूप अजून सुंदर दिसते आणि त्यातल्या त्यात नुसता श्रृंगार नाही डोक्यावर पदर असला की त्याहूनही आमची माता भगिनी शोभून दिसते। हा आपलं शिकलेला वारकरी संप्रदायाची परंपरा संस्कृती आणि धर्म आहे। वाईमध्ये आई कशी दडली वा आहे पण त्यामध्ये स्वर दडला स्वर म्हणजे या वाला सजविलं व्यंजनाला आण प्रत्येक व्यंजन 36 व्यंजन जर तुम्ही बघितले महाराज 36 व्यंजन तर त्याच्यामध्ये अ आ इ ई पासून अम आ पर्यंत प्रत्येक स्वराच्या पाठीमाग प्रत्येक व्यंजनाच्या पाठीमाग स्वर धरला। ते स्वर जर कळाला ना वा ई वा बाजूला काढा त्याच्यामध्ये आ सापडते ना वाच्या ऐवजी आई होते म्हणून वाई नसून ही तुम्हा आमची आई आहे। गावाचं नाव एवढं सुंदर आहे वाई वाई नाही ती आई आहे आणि आईनं वारकऱ्यांना प्रेम दिलं म्हणून सोलापूर मधून अंजली ताईला आणलं। नुसतं अंजली ताईलाच नाही अंजली ताईची आई वडील आज आहे। आमचं परम भाग्य आहे की आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे प्रत्येकाच्या दर्शनाचा योग आलेला आहे महाराज।
अभंग शांती बर्मनाथ महाराजांचा आहे. अखंड हरिनाम सप्त्यातील 45 वर्ष चालू आहे. गावकऱ्यांच्या या श्रमातून गेल्या वर्षी मंडप अपुरा होता, यावर्षी वाढला मंडप. म्हणजे कार्यक्रमाला 45 वर्ष झाल्यानंतर जसे वर्ष वाढलेत ना महाराज, तशी तशी आपली ओढ वाढली, गोडी वाढली परमार्थिक, म्हणून मंडप मोठा झाला. यापेक्षाही आपला मंडप वाढतच जावं, यापेक्षाही मंडप वाढत जावं आणि आपला परमार्थ सफल हो, आपला परमार्थही वाढो. या मंडपाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगण्याचं एक माध्यम आहे, सांगण्याची एक पोट तिडकी आहे महाराज. जसा मंडप वाढला ना तशी तुमची ओढ वाढली, गोडी वाढली, ओढ वाढली, मंडप वाढला आणि आपला परमार्थ सुद्धा 45 वर थांबायचा नाही. आता मंडपच सांगतोय तुमचे शतकोत्तर व्हावेत. असे हे गाव म्हणजे वाई आहे आणि या वाई गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथाकार अंजलीताई शिंदे करमाळेकर, आज ताई नाही, त्यांचे सर्व आजच्या या माझ्या सेवेला उत्कृष्ट असे गुणरत्न मर्दंगाचार्य महाराज अमोल महाराज, आपल्याला या ठिकाणी नारदाच्या गांधीहून वंदन आहे. अविनाश महाराज गायनाचार्य, शिवाजी महाराज कराळे महाराज, आपल्याला वंदन आहे. सर्व माता भगिनींना, सर्व आमच्या माऊलींना, भजनी मंडळ आणि आपल्याच गावातली कन्या, प्रत्येक जण वेगवेगळ्याचे विचार करतो महाराज. पण मुलीला कोणी शिकवता थांबवते, पण ती आई वडील धन्य आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. शिकवता कोणी मुलींना थांबवालंय, बरं वाटालंय काय किती दिवस शिकवावं, असा समाजाचा दृष्टिकोन आहे. असा जर विचार झाशीच्या राणीनं जिजाऊ मातेनं जर केला असता तर इतिहास घडला नसता. माझा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज घडला नसता, शंभू राजा घडला नसता. केवळ ही महान शक्ती जर कोणी असेल तर ती म्हणजे आमच्या देशाचं भूषण म्हणजे स्त्री शक्ती आहे. संत वाङ्मयामध्ये अनेक स्त्रिया होऊन गेल्या महाराज, पण आज आपल्याच गावातलं एक कन्या, ताई नाव सोनिया पवार, हरिभक्त परायण, शिक्षणासोबत परमार्थिक वारकरी परंपरा ज्यांनी जोपासलेली आहे, त्या ताईसाठी एक आपल्या सर्वांच्या वतीने टाळी झाली पाहिजे. आई वडिलांना आपल्यापासून लेकरू दूर ठेवून आपली मुलगी कन्या परमार्थामध्ये उभी राहावी, या नारदाच्या गादीवर व्यासपीठावर उभं राहावं, असं धाडस ज्या आई वडिलांनी केलं. धन्य माता पिता तयाची. आपल्या आमचे आई वडिलांना त्यांच्या धन्यता देतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आई आपल्यालाही धन्यवाद. आपलं सुद्धा या मोठ्या मंडपामध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये सेवा पुढच्या वर्षी तरी व्हावी. आपल्या सर्वांना वंदन करतो महाराज. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम अर्धापूरकर गेल्या वर्षी होती वाटते. आपल्याला पण धन्यवाद. अशी सेवा द्या. लई वेळ काय होणार नाही, सुरू करायलाच 10 वाजलेत, 11 वाजतात. एका तासामध्ये आपल्याला बरंच काही काढायचं आहे. कमी बॉल रन जास्त आहेत आणि आज पर्व काळ आहे आणि पर्व काळाविषयी आज शिवचिंतन आहे महाराज. अभंगाचा थोडासा भावार्थ सांगायचा झाला महाराज तर नाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी आचिते, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. का शिव आहे पण कसा आहे, माझा देवादिदेव महादेव, नाव शिव आहे पण कसा आहे, भोळा आहे. त्याच्या पुढचा शब्द फार महत्वाचा आहे महाराज. पुढचा शब्द पाठीमागचा अर्थ सांगतो आणि पाठीमागचा शब्द पुढच्याला सांगतो. शिव भोळा चक्रवर्ती, भोळा आहे चक्रवर्ती आहे आणि अशा या चक्रवर्ती महादेवाचे पाय माझ्या चित्तात असावेत आणि ते आहेत. पहिल्या चरणामध्ये चित्ताविषयी सांगितलं महाराज. दुसरं चरण सांगतात, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. का वाचेमध्ये, त्या भगवंताचं वाचेमध्ये अखंड शिवनाम शिवनाम शिव शिव या नामाचा जर जयघोष झाला महाराज तर त्याला काम क्रोध नवे शेड रिपू जे आहेत ना, हे 6 जणांची बाधा होत नाही. त्यामध्ये अग्रेसर असणारे हे 2.
काम आणि क्रोध, या काम क्रोधाला ज्यांनी आवरलं महाराज, जर आवरायचं असेल तर मुखामध्ये वाचेमध्ये शिवनाम येणं महत्वाचं आहे. ते नाम माझ्या मुखामध्ये आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता देखता प्रत्यक्ष. 4 पुरुषार्थ आहेत महाराज. धर्म अर्थ काम मोक्ष. 4 पुरुषार्थ जर आपल्याला काबीज करायचे असतील, आपल्या हाती आणायचे असतील, तर फक्त आणि फक्त आमच्या डोळ्यांनी काय पाहावं, आमच्या दृष्टीमध्ये काय असावं, ते माझ्या शिवाचं स्वरूप असावं. शिव देखता प्रत्यक्ष. बघितल्या बघितल्या हे 4 पुरुष ज्या त्या हाती आले ना महाराज, ते शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात. ते शांती ब्रह्म महाराज नाथ महाराज सांगतात. काय सांगतात? एका जनार्दनी शिव निवारे कळे काळाचे भेव, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. का? अरे पहिल्या चरण सांगते महाराज, चित्त, चित्तामध्ये काय असावं, माझ्या भगवंताचं स्वरूप असावं, माझ्या भगवंताचं रूप असावं. वाचेत काय असावं, माझ्या भगवंताचं नाम स्मरण असावं. आणि ज्याच्या चित्तात भगवंत आहे, ज्याच्या वाचेत भगवंताचं नाम आहे महाराज, ज्याच्या चित्तात ज्याच्या वाचेत आहे, एवढ्यावर महाराज थांबले नाही. पुढे जाऊन सांगतात, ज्याच्या दृष्टीत भगवंताचं रूप आहे ना महाराज, ज्याच्या चित्तात भगवंताचे पाय आहेत, ज्याच्या वाचेत भगवंताचं नाम आहे, आणि ज्याच्या डोळ्यामध्ये दृष्टीमध्ये भगवंताचं स्वरूप आहे महाराज, ज्याच्या चित्तात वाचेत डोळ्यात आहे, त्याला शेवटच्या चरणात सांगतात, त्याला कळीकाळाचं काय भीती आहे. एवढी एकाग्रता त्रिपुटी ज्या भक्ताजवळ आली, ते भक्त म्हणजे शांती ब्रह्मनाथ महाराज. आजच्या या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला शिवमहिमा सांगतात. अभंगाचा भावार्थ संपलाला, चिंतनाला सुरुवात. विठ्ठल 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 सर्वांची साथ असावी हीच माझ्या वतीने अपेक्षा आहे.
अतिशय सुंदर असं नियोजन आहे. गुणवंत असे मर्दंगाचार्य आहेत. सर्व माता भगिनी आमच्या माऊली आहेत उभ्या, सर्व आहे का. आपल्या सर्वांकडून 7 अपेक्षित आहे. उपस्थिती बऱ्यापैकी आहे. 7 दिवसापासून हे 7 दिवस आणि 8वा दिवस काल्याचा आहे महाराज. ज्यांचे मोबाईलची काळजी आहे महाराज, ज्यांना मोबाईलची काळजी आहे ना, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बोलणं कळालं नसेल. माणूस आज कशामध्ये गुंग आहे पाटील? मोबाईल मध्ये आहे. मोबाईलची बॅटरीच उतरू नये, चार्जिंगच उतरू नये म्हणून धडपड 20% आली की चार्जर बघतात, चार्जर बघले की लाईन बघतात, इतर नसली तर मुदकेला जातात लाईनसाठी. पण मोबाईल चार्ज करतात. मग आपला मोबाईल कळाला का? आपला मोबाईल कळाला? अरे बाबा, वर्षभर जर आपला मोबाईल चार्जिंग करून घ्यायचा असेल तर या मंडपात येऊन या 8 दिवसामध्ये आपली बॅटरी चार्जिंग करा. भगवंताच्या नामाची चार्जिंग भरा. 12 महिने तुमची बॅटरी उतरणार नाही. एरवी कोणाला वेळ नाही. प्रत्येक जण धावपळीच्या युगामध्ये काम, वेळच नाही महाराज, कोणालाही वेळच नाही. आणि हे 8 दिवस जर आपली बॅटरी चार्जिंग करून घेतली ना महाराज, तर पुढे या वर्षापर्यंत आपली बॅटरी उतरणार नाही. कोणती? परमार्थी. आणि चार्जिंग करण्याचं ठिकाण म्हणजे हा सप्ताह आहे. सप्ताह काय असावा? सप्ताह का असावा? त्याच्या पाठीमागचंच कारण आहे. वेळेमधला वेळ, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. का वेळेमधला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहणं, वेळेमधला वेळ काढून भगवंताच्या ठिकाणी येऊन भगवंताच्या सानिध्यामध्ये टाळी वाजवून भगवंताचं नाम स्मरण करणं फक्त इथं सर्वांच्या उपस्थितीमध्येच होते. एकांतात कोण कराय म्हणलं तर तो एक विरळ आहे महाराज. एकांतात जो देवाला भगवंताला विसरत नसेल ना, तो एक विरळ आहे, विरळ आहे. पण सप्त्याचं आयोजनच आहे की सर्व मंडळी एकत्र यावी. नवे हा खेळ एकुट्याचा, मनोनी मेळ जमविला. का एकट्याचा खेळ नाही महाराज. आणि हा मेळ जर साधू संतांनी जमविला म्हणून हा सप्ताह आहे. आणि या सप्त्यामध्ये एकच आहे महाराज, हा मंडप कुठल्या लग्नाचा, विवाह सोहळ्याचा नाही, कोणाच्या वाढदिवसाचा नाही. हा मंडप परमार्थाचा आहे, माझ्या भगवंताचा आहे. या मंडपाचं नाव आहे धर्म मंडप. इथं धर्माचं ज्ञान मिळते, धर्म जागृती होते. इथं आमच्या साधू संतांनी केलेल्या कार्याची आम्हाला दखल याच ठिकाणी मिळते. का तर हा मंडप आम्हाला सांगतो की हा मंडप काय आहे. जीवनाचं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर मंडप आहे महाराज. आणि या मंडपामध्ये ज्याने आला त्याची बॅटरी चार्जिंग झाल्याशिवाय राहणार नाही. ही शाश्वती तुम्हाला गेल्या 25 वर्षापासून आलेली आहे. मी सांगावं असं, बॅटरी आपली उतरणार नाही म्हणून 45 वर्ष आहे. जर उतरली असती तर 3 वर्षामध्ये बरेच गावचे बंद पडलेत. पण इथं वाई हे गाव असं नाही. इथं दरवर्षी बॅटरी चार्जिंग करून सप्त्याला बढती मिळते महाराज. ते केवळ पांडुरंगाची कृपा, आशीर्वाद आहे. असो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ते. महापर्वकाळ चालू आहे, शिवरात्रीचा पर्वकाळ चालू आहे महाराज. शिवरात्रीचा हा शिवरात्र काय आहे महाराज? मानवी जन्मामध्ये अनेक पर्वकाळ सांगितले, अनेक पर्वकाळ सांगितले. तुम्हा आम्हाला अनेक पर्वकाळ येतात महाराज. पण सांगत असताना महाराजांनी सांगितलं, पर्व विशेष भागवत धर्मे, पर्व विशेष भागवत धर्मे, नरसिंह जयंती राम नवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तमा उत्तम शिवरात्र. महाराज थोडा स्वर देत राहा. मुख्य 5 पर्वकाळ सांगितले महाराज. एक पर्वकाळ सांगितला, तो पर्वकाळ म्हणजे नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि सर्वात उत्तम म्हणजे आजचा दिवस म्हणजे शिवरात्र. आजच्या शिवरात्री जो जागरण करेल, जे माझ्या शिवाच्या नावाचा उपवास करेल, काही लागत नाही महाराज. 1 पसा पाणी, 1 बिल्व दळ. का हे साधन सोपं आहे महाराज.
फक्त एक पसा पाणी आणि एक बिलवदळ म्हणजे बेलाचं पान माझ्या भगवंताच्या पिंडीवर जर व्हायलं ना महाराज, तर आयुष्यभर आपल्याला हा पर्व काळ साधल्याचं फळ आजच्या या दिवसात मिळणार आहे. म्हणून हा महापर्व काळ म्हणजे शिवरात्र आहे. आणि आजच्या या शिवरात्रीच्या औचित्य साधून नाथ महाराजांनी शिवमहिमेवर केलेला अभंग म्हणजे शिवभोळा चक्रवर्ती. शिवभोळा चक्रवर्ती. शिव म्हणजे नाव आहे महाराज. शिव म्हणजे नाव आहे. भोळा म्हणजे स्वभाव आहे. शिव म्हणजे नाव आहे, भोळा म्हणजे स्वभाव आहे, चक्रवर्ती म्हणजे सामर्थ्य आहे महाराज. जे शिव, शिव म्हणजे शिव या नावाचे अनेक अर्थ आहेत. आम्ही सहज भाषेत आपल्या भाषेत बोललो तर एकमेकाला शिवलं तरी शिव शिव शिव. आपल्या वेशीवर आपल्या गावाच्या बाहेर शिव, पण ते शिव नाही महाराज. ज्या भगवंताचं आद्यवादी देव महादेवाचं नाव आहे ना शिव, आणि आपण कोण आहोत? जीव. या जीवाला शिवाकडे जायचं आहे. ते शिव महिमा म्हणजे आजचा दिवस आहे. अरे शिव महिमा सांगत असताना महाराज सांगितले, माझ्या महादेवाची शिवशंकराची महती सांगणारे ते शांती बर्मनाथ महाराज. त्यांचा अधिकार काय महाराज? त्यांचा अधिकार काय? जे नाथ कोण कोणाला सांगावं, कोणाची महिमा कोण वर्णन करावं, ते नाथ महाराजांचा अधिकार तुम्हाला आम्हाला थोडक्यात जर बघायचा झाला महाराज, ते नाथ महाराजाला शांती बर्म शास्त्रांनी संबोधलं महाराज. शांती बर्म. शांती बर्म कोणाला म्हणावं? जो शांत आहे, ज्या नावाने शांत आहे त्याला शांती बर्म नाही महाराज. त्याच्या कृतीमध्ये सुद्धा ती शांती आली पाहिजे. त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या आचरणामध्ये, त्याच्या विचारामध्ये शांती आली पाहिजे. आणि असे हे शांती बर्म नाथ महाराज आहेत तरी कोण? भानुदासाच्या कुळामध्ये जन्माला आलेले नाथ महाराज. वयाच्या 7 ते 8व्या वर्षी ज्यांनी परमार्थिक वाटचाल सुरुवात केली महाराज. किती? 7 ते 8 वर्षामध्ये त्यांनी परमार्थिक साधना पूर्ण केली. परमार्थिक साधना पूर्ण केली महाराज. असे नाथ महाराज तुम्हा आम्हाला अभंगाच्या माध्यमातून शिव महिमा सांगतात. अरे नाथ महाराज भानुदासाच्या कुळात जन्माला आले. नाथ महाराजांचा अधिकार, नाथ महाराजांचा अधिकार जर सांगायला गेलं महाराज तर आपली वाणी सुद्धा कमी आहे. तेवढं माझं वय नाही. खरं तर या अभंगाला एक वयस्कर असा महात्मा पाहिजे आजच्या दिवसाला. तर परमभाग्यानं मला आजचा हा दिवस लाभला, म्हणून या अभंगावर चिंतन मांडण्याचा या ठिकाणी अट्टहास केलेला आहे. आणि ते तुमच्या सर्व मायबापांच्या कृपा आशीर्वादाने. भजन करा विठ्ठल. महाराजांनी सांगितलं नाथ महाराजांचा अधिकार तुम्हाला आम्हाला बघायचा आहे महाराज. एकनाथ महाराज, जनार्दन महाराज ज्यांचे गुरु आहेत, जनार्दन महाराजांचे शिष्य एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराजांचा अधिकार जर बघितला महाराज तर 7 ते 8व्या वर्षी पूर्ण परमार्थिक साधना त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि त्याही पेक्षा दुसरं जर सांगायचं झालं महाराज, नाथ महाराजांचा अधिकार 36 वर्षे माझ्या पांडुरंगाने ज्याच्या घरी काम केलं. किती? 36 वर्ष माझ्या पांडुरंगाने श्रीखंड्या नावानं ज्याच्या घरी काम केलं ते नाथ महाराज. किती वर्ष काम केलं भगवंतानी? 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी काम केलं. काम केलं का करायला लावलं? केलं का करायला लावलं? करावं लागते महाराज, करायला लावला. का एवढा अधिकार नाथ महाराजांचा होता. आता 36 वर्ष माझे पांडुरंग नाथ महाराजांच्या घरी काम करतात. आपल्या घरचं लेकरू आपलं ऐकणं झालंय. काम कर की म्हणलं तर करतो म्हणाले, बाजूला निघून चलय महाराज. आपला अधिकार कुठं गेला? आपल्या घरचा जर अधिकार आपल्या मुलाबाळांना जर काम सांगत बसलो तर महाराज आपला अधिकार आपल्या मुलावर राहिला नाही, घरच्या मंडळीवर राहिला नाही. का तर ऐकून ऐकून नसल्यासारखी करणारी मंडळी बरेच आहेत. पण ज्या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष ज्या माझ्या श्रीखंड्या चंदन ओगाळून करी, श्रीखंड्या चंदन ओगाळून करी, श्रीखंड्या चंदन ओगाळून वस्त्रदूत हरे विमान, विस्त्रदूत हरे विमान, श्रीखंड्या चंदन ओगाळून करे,
बसवहारे गंगा तीरे त्रिकंठ श्रीखंड्या नावानं ज्याच्या घरी काम केलं महाराज ते नाथ महाराज. 36 वर्ष ज्यांनी काम केलं ते नाथ महाराज. एवढंच नाही, ज्या वेळेस महाराजांनी साधना केली ना त्यावेळेस शास्त्र आहे सांगते महाराज, माझ्या नाथ महाराजावर भला मोठा भुजंग असा छाया धरायचा. नाथ महाराजांच्या अंगावर भला मोठा शेषनाग छाया धरायचा एवढा अधिकार माझ्या नाथ महाराजांचा होता. नाथ महाराजांचा अधिकार सांगतोय महाराज. शांती बर्मा कसे आहेत महाराज? शांती बर्मा कोणाला म्हणावं? शांती बर्मा नाव सहज उग पल्ल काही नाव टोपण पडतात महाराज. तुम्हा आम्हाला सरपंच नसलं तरी सरपंच म्हणतात, नाव सरपंचच होऊन जाते, सरपंचच होऊन जाते. टोपण नाव आहेत आमच्या इकडे. एखाद्या माणसाला नाव चेअरमन ठेवलं महाराज, चेअरमन कधीच झाला नाही, सोसायटीला कधीच उभं राहिला नाही. चेअरमन चेअरमन झाला चेअरमनच. ते सोसायटीला उभं राहून खर्च करून उभं राहून परिश्रम घेऊन त्याला चेअरमन कोणीच म्हणत नाही. जो कधी उभंच राहिला नाही त्याचं नाव येरी सहज मजाक मध्ये चेअरमन ठेवलं. चेअरमन आहेत का म्हणलं की त्या खऱ्या चेअरमनच्या घरला जाण्याऐवजी त्या चेअरमनच्या घरला जाऊन का हे ठेवलेले नाव आहेत महाराज. पण होतं का वास्तविक? नाही. तसं शांती ब्रह्म महाराज, शांती ब्रह्म नाव पडण्याच्या पाठीमागं कारण काय थोडक्यात सांगून जाईल, वेळ कमी आहे, थोडक्यात सांगून जाईल. शांती ब्रह्म कसे, किती शांत होते नाथ महाराज, किती शांत होते ते सांगायचं तात्पर्य झालं महाराज. तर नाथ महाराज पूजा करत असताना, नाथ महाराज पूजा करत असताना एक ग्रस्त आला आणि त्याला काही गावात मंडळी राहतात, लय शांत आहे लय शांत आहे म्हणतात आमच्या इकडे महाराज, याची परीक्षाच घ्यावं. गावातली मंडळी गुणानं बसायचं ना, महाराज म्हणल्यावर महाराज काय करायला म्हणून बघतात. नाथा महाराजाची सत्व परीक्षा घ्यावं म्हणतात. तसं नाथ महाराजाची गावातल्या मंडळींनी सत्व परीक्षा घेण्याचं ठरवलं. एकाला सांगितलं बाबा तुला 200 रुपये देतात, पण नाथ महाराजाला राग येईल असं वाघ म्हणले. नाथ महाराजाला राग येईल असं वाघ म्हणले. राग आला तर शांती ब्रह्म नाही, राग आला तर, आणि राग जर नाही आला तर ते शांती ब्रह्म. राग आला तर शांती ब्रह्म नाही महाराज. हे शांती ब्रह्म नाव पडलं पण ते परीक्षा सत्व घेण्याच्या पाठीमागे लोक होतेच महाराज. देवपूजा चालू होती नाथ महाराजाची. देवपूजा चालू असताना तो ग्रस्त पायातली चप्पल न काढता नाथ महाराजांच्या देवपूजेपर्यंत गेला महाराज. नाथ महाराजांच्या देवपूजेपर्यंत गेला. तुम्ही आम्ही म्हणतो पायातली वानं तरी बाहेर काढायची होती, पण नाथ महाराजांनी तसं नाही. या जय हरी केव्हा आला? त्या ग्रस्ताला वाटलं पायातली चप्पल काढलो नाही, देवाच्या मंदिरापर्यंत आलो तरी नाथ महाराजाला राग नाही. एवढ्यावरही तो ग्रस्त थांबला नाही महाराज. काय सांगतोय मी? शांती ब्रह्म. आता आहेत का शांती ब्रह्म? धक्का जरी लागला तरी सण व्हायला तयार नाही. माणसं बसतानी आजूबाजूला बघून बसतात धक्का लागू नये म्हणून. का? शांती ब्रह्म नाहीत ना. बसणार आहे नाही आणि येणार आहे नाही. शांती ब्रह्म हे सांगायचं असेल तर दुसरी त्यांनी व्याख्या करून बघितली महाराज. ज्या वेळेस नाथ महाराजाची गिरजाई, नाथ महाराजाच्या पत्नीचं नाव होतं गिरजाबाई. गिरजाबाई महाराज. महाराजांचं भूषण सुद्धा महाराजांच्या पत्नीवर अवलंबून असते महाराज. महाराजाला राग आला नाही गडे म्हणलं आता आपण दुसरी एक प्रक्रिया करावी, प्रयोग करावा. दुसरा काय करावा? नाथ महाराजाच्या पत्नीकडे गेलं की नाथ महाराजाला राग येईल. म्हणजे आपल्याकडे काय आहे बोली? फक्त नाथ महाराजांना राग आणायचा आहे, राग क्रोध राग आणायचा आहे. तो गेला आणि गिरजाबाई आमची अशी झाडू लागली होती महाराज, झाडू लागली होती. गेला तो ग्रस्त आणि नाथ महाराजांच्या समोरासमोर त्यांच्या पत्नीच्या अंगावर, गिरजाबाईच्या अंगावर जाऊन बसला. गिरजाबाईच्या अंगावर जाऊन बसला. त्यावेळेस नाथ महाराजाला राग यावा ना महाराज. नाथ महाराजाला राग यावा ना. कोण आहे सण करणार माणूस? थोडं जरी बोललं तरी, परपुरुषाला जरी स्त्रीनं बोललं तरी तिला धडकी आहे. आणि तिच्या मालकाने जर बघितलं, प्रेमानं जरी, ओळखीनं, नात्यानं जरी बोललं तरी आज बंधन वाटते महाराज. पण त्या नाथ महाराजाच्या गिरजाईच्या अंगावर परका माणूस पाठीवर बसला आणि पाठीवर बसल्यावर त्यानं कळालं आता नक्कीच नाथ महाराजाला राग येईल महाराज, राग येईल. काय सांगतोय? शांती ब्रह्म. पत्नीच्या पाठीवर परका पुरुष बसला हे पाहिल्यानंतर सुद्धा माझ्या नाथ महाराजांना राग आला नाही. काय म्हणले असतील महाराज? गिरजाई सांभाळ,
पडतील. गिरजाई सांभाळ ते पडतील. नाथ महाराजांचं वाक्य आहे महाराज. त्यावेळेस गिरजाई काय सांगते, महाराज तुम्ही स्वामी त्यांची काळजीच करू नका. मला आपल्या हरिपंडिताला पाठीवर घेऊन काम करायची सवय आहे. हाही हरिपंडित म्हणून मी पाठीवर घेतलेला आहे. विठ्ठल का? अरे आपला हरिपंडित माझ्या पाठीवर बसतो. हाही माझं बाळच आहे ना, मग यालाही माझ्या पाठीवर पडू देत नाही. तुम्ही काळजीच करू नका. त्यावेळेस मात्र त्या ग्रस्तांनी गिरिजाईचे आणि नाथ महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं, आता कुठला राग? याला म्हणतात शांती ब्रह्म सत्व परीक्षा देऊन सिद्ध करावी लागते महाराज. सोन्याला सोनं म्हणून सांगता येत नाही, पण सोन्याला जर सिद्ध करायचं असेल तर त्याला अग्नी परीक्षा द्यावी लागते. सोन्याला अग्नी परीक्षा द्यावी लागते. तसं शांती ब्रह्मनाथ महाराज होते आणि ते शांती ब्रह्मनाथ महाराज सांगत असताना सांगतात की शिव भोळा चक्रवर्ती. ते शांती ब्रह्म महाराज, ते नाथ महाराज, त्या नाथ महाराजांचा अधिकार एवढा होता. ज्या भगवंतानी 36 वर्षे पाणी वाहिलं, ज्या शांती ब्रह्माला आपल्या पाठीवर पत्नीच्या जरी बसलं तरी त्यांना राग आला नाही, परका पोचतोय. असे शांती ब्रह्मनाथ महाराज माझ्या देवादिदेव महादेवाचं चरित्र वर्णन करतात. वर्णन करत असताना महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती.
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते वाजे वदता शिवनाम दयान बाधे. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांनी सांगायला सुरुवात केली. शिव आहेत, कसे आहेत? भोळे आहेत. भोळे आहेत पण चक्रवर्ती आहेत महाराज. अर्थाचा अनर्थ होऊ नये. कसं झालं बरा महाराज? शिव भोळा, पुढचा शब्द आहे चक्रवर्ती. भोळा गावचा सरपंच होऊ शकतो का? नाही. भोळ्या माणसाला कोणी केलंय का गावचा सरपंच? पंचायत समितीचा मेंबर, जिल्हा परिषदचा? भोळ्याला कोणी शीट दिली का पदवी खुर्ची? भोळा आहे रे. आपण समजितो तो भोळा वेगळा आणि नाथ महाराजांना समजलेला सांगितलेला भोळा वेगळा. महाराज सहज म्हणतात काही नाही, जाऊ द्या भोळा आहे, भोळा आहे, जाऊ द्या. एकतर भोळ्या भोळ्याचे प्रकार वेगळे, पण हा भोळा जो आहे ना महाराज, या भोळ्याचा अर्थ फार मोठा आहे. भोळा आहे पण चक्रवर्ती आहे म्हणून सांगतात. चक्रवर्ती साधा शब्द नाही महाराज. राजांचाही जो राजा असतो ना महाराज, राजांचाही जो राजा असतो ना महाराज, त्याला चक्रवर्ती सम्राट राजा म्हणतात. आपले अशोक सम्राट होऊन गेले. राजांचाही राजा चक्रवर्ती. मग शिव भोळे कसे असू शकतात? इथं भोळा म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे नाथ महाराजाला? भोळा म्हणजे तुमच्या आमच्यातला भोळा? तुमच्या आमच्यातला भोळा नाही महाराज. भोळा कधी गावचा सरपंच होऊ शकत नाही. किती भोळा माणसं सहज बोलून जातात. महिला एका ठिकाणी बसल्या आणि एकमेकीला सांगू लागल्या, माय म्हणजे कारभारी लय भोळे. एकमेकीला सांगू लागले माय. तिने म्हणली नाही, तुझ्या कारभाऱ्यापेक्षा माझा कारभारी लय भोळा म्हणली. तिने म्हणली कसा? काहीच नाही म्हणली, दररोज येतात म्हणली ड्युटी करून आलं कपडे काढून खुंट्याला अडकून ठेवतात म्हणली, खुंटीला अडकून ठेवतात म्हणली. आणि त्याच्या खिशात काय असते ते माहीतच नाही. म्हणजे त्याच्या खिशातले दररोज मी काढून घेतो म्हणली पैसे, त्यांना काय कळतच नाही म्हणजे एवढे भोळे राहतात म्हणजे. ड्युटीहून आलं खुंट्याला ते काढून ठेवलं शर्ट, की त्या शर्ट मध्ये असलेले पूर्ण पैसे मी दररोज काढून घेते, पण त्यांना ते कळत नाहीत एवढे भोळे आहेत. हा भोळा आणि नाथ महाराजांनी सांगितलेला भोळा वेगळा महाराज. भोळा भोळा म्हणजे काय? अरे आपण सांगितलेला भोळा म्हणजे बावलट आहे महाराज. आणि नाथ महाराजांनी सांगितलेला भोळा हा चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती महाराज. अरे चक्रवर्ती आहे तो भोळा होऊ शकत नाही. भोळा या शब्दाचा अर्थ आहे महाराज, भोळा या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे सरळ स्वभावाचा. त्याच्या स्वभावामध्ये कसलंच कपट नाही. आलं त्याला सरळ स्वभावाने, सरळ सद्बुद्धीने, सरळ सरळ वागणारा, प्रत्येकासोबत सरळ. विरोधक येऊ द्या की प्रेमाची नातलग येऊ द्या महाराज, सर्वांसोबत सारखं वागतो ना महाराज, त्याला भोळा म्हणावं. तुम्ही आम्ही भोळा समजतो तो वेगळा. आणि महादेव, देवादिदेव महादेवाचा स्वभाव सुद्धा भोळा आहे. का भोळा आहे महाराज? हे भोळा सांगत असताना अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून दृष्टांत सांगतो महाराज. एसटी आहेत, बस गाड्या आमच्या गावून येतात. वाईला आहे का गाडी? नाही. बस आहे का? लेकरं न्यायची नाही. आपली महामंडळ गाडी लेकरं न्यायची आहे. पॅसेंजर तिकट काढायची नाही. मग आता आमच्याच गावाकडलं घेतो. आमचे सरपंच आलेत शंकरराव पाटील का, आमच्याच गावाकडले घेतो. दरेगाव ते नांदेड टू दरेगाव टाकळी गाडी महाराज. आणि एसटीला दररोज हाफ तिकीटवाली, आता तर तिकीटही राहिले नाही म्हातारीला. दररोजच जायची पण एकटी जायची नाही, सोबत नाद घेऊन जायची महाराज. नातीला घेऊन जायची. आणि नातीला घेऊन काय सांगतोय मी? अर्थाचा अनर्थ होणे. टाकळीकडून नांदेडकडे जायला गाडी आली. गाडी दरेगावच्या बस स्टँडला उभं राहिली. गोविंद पाटील दरेगावच्या बस स्टँडला आपल्या उभी राहिली की त्या गाडीमध्ये एवढी गर्दी महाराज, एवढी गर्दी महामंडळच्या. ते नात अगोदर गेली आणि गाडीमध्ये जाऊन बघली. आजी म्हणली लय गर्दी म्हणली गाडीमध्ये. राहू दे ग म्हणली, गर्दी झाल्यानं काय होते, चल मध्ये म्हणली. हे आजी मध्ये गेली, नात खाली उतरली होती त्या जागीच बसली. जाऊन बसली तर आजी म्हणली वर गेली. आता हे आमच्या जवळपास 60 वर्षाच्या पुढे गेलेले आजी कोणाला बोलायला ऐकत नाही. ते गेली समोर.
जागा सोडा म्हणून प्रत्येकाला ढकला ढकली आरडाओरडी करू लागली. गुणानं बसच ना. बसना गेल्यावर महाराज झालं काय, नात खाली राहिली हे तिचं लक्षात आलं. ते ड्रायव्हर गाडी सोडू लागला. ड्रायव्हर गाडी सोडू लागला की त्या ड्रायव्हरला म्हणते, ओ साहेब म्हणली थांबा. काय थांबा म्हणली, गाडी कुठं सोडाल्या? नाही झालं की आजी माय म्हणला, गाडी सोडालो म्हणलं, आता झाली बसलीच ना. नाही म्हणली, माझी पप्पी घेतल्याशिवाय गाडी कशी जाते म्हणली. काय म्हणतोय, अर्थाचा आणतोय. माझी पप्पी घ्या नंतर गाडी चालू करा. ड्रायव्हर म्हणला, आतापर्यंत खूप ट्रिपा मारलो म्हणला, पण या मार्गाने कधी आलो नाही. आणि आजी माय काय वेगळंच बोलायला सुरू केली. 60 वर्षाची झाली. आजी म्हणू लागली, माझी पप्पी घेतल्याशिवाय गाडी जाऊ देत नाही, जाऊ देणार नाही म्हणली. ड्रायव्हर म्हणला, हे काय मजा आलं आज. आजी माय म्हणला, तुझ्या हात जोडतो, पाया पडतो, गाडी जाऊ दे, पॅसेंजर फुल आहेत, मला ड्युटीचा मतलब आहे म्हणली. तुझी ड्युटी खड्यात गेली म्हणली. अगोदर माझी पप्पी घे आणि नंतर गाडी सोड. अगोदर माझी पप्पी घे नंतर गाडी चालू कर. ड्रायव्हरचं आजीचं जमच ना. मरून गेलो तरीही तुझी पप्पी घेणार म्हणला. तुला सांगायला म्हणली, मला 5 मुलं हात म्हणली, 10 नातू हात म्हणली, मला काय कमी समजू नको म्हणली. सांगायला म्हणली तुला. आणि आतापर्यंत माझ्या शब्दाला नकार कोणी घेतला नाही. माझी पप्पी घेतल्याशिवाय कोणी गाडी चालू केली नाही म्हणली. तू कसा करतोस म्हणली. ते धसकलच बघा. 5 मुलं 10 नातू, एक वार्ड दिसायला बाबा मला आजी मायचा. तुझ्या पाया पडतो चलगडे आजी माय, मला जाऊ दे, गाडी चालू करतो म्हणला. नाही म्हणली, अगोदर माझी पप्पी घे नंतर गाडी चालू कर. त्यानं म्हणला, आजोबा आहे की घरी? नाही आजोबा आहे की घरी? त्या आजोबाला घरी ठेवला म्हणजे आजोबाचं काय विचारू नको, पण अगोदर माझी पप्पी घे. हे इकडून कंडक्टर बेल मारण्यावरच होतं महाराज. बेल मारण्यावरच होतं. बेल मारण्यावर बोल, अरे बाबा तू काय लावलीस म्हणले. आजीबाईने सांगितलं कंडक्टरला, त्याला सांग म्हणली, अगोदर माझी पप्पी घ्या लाव नंतर गाडी चालू करायला सांग म्हणली. त्याला कळना झाली, तू तरी सांग म्हणली. नाही आजीबाई मला माझं काम मी करालो म्हणली. मग त्यानं घेणं तर घेणार म्हणली. ड्रायव्हर तू तरी घे की म्हणली. काय अर्थाचा अनर्थ सांगतो महाराज. काय म्हणली, ड्रायव्हर घेणं तर घेणार, तू तरी घे म्हणली, पण माझी पप्पी घेतल्याशिवाय गाडी चालू करू देणार नाही. वाईकल सांगावलं नाही. पण आमच्याकडे महामंडळ चालू आहे. भानगडपल्ली महाराज, भानगडपल्ली, माझी पप्पी घे नंतर गाडी चालू कर, माझी पप्पी घे नंतर गाडी चालू कर. हे नात तिथं बसली होती. आमची आजी कोणाला तरी भांडाली नाही, काय गाडी जाऊ दे ना गडे म्हणली. जागाच नाही तर नाही, पण आता आपण मध्ये घुसामध्ये हे नात मध्ये आली. ड्रायव्हर गेला अरबाळून, पप्पी तर घ्यायची नाही. हे तर आजी सांगाले, आजी माय पप्पी घे गाडी चालू कर, पप्पी घे गाडी चालू कर. कंडक्टर परेशान, ड्रायव्हर परेशान महाराज. नात घुसली, आता जाऊ दे की म्हणली. नात मध्ये आली महाराज गाडीमध्ये. महाराज आता जाऊ दे की म्हणली. ड्रायव्हरनं म्हणलं, आता कोण घेतली म्हणला पप्पी? आता कोण घेतली म्हणला? कंडक्टर ना की मी नाही, कंडक्टर नाही, दोघे एकामेकांमध्ये मधच कोणी पॅसेंजर. अरे काय सांगायचं होतं, या आजीच्या नातीचं नाव होतं पप्पी. काय महाराज, या आजीच्या नातीचं नाव होतं पप्पी. तिनं म्हणाव, माझ्या अगोदर माझी पप्पी अगोदर घे नंतर गाडी चालू कर. तिचं बोलणं खोटं होतं का? चूक नव्हतं का? फक्त हसण्यापुरता दृष्टांत नाही, त्याचा भावार्थ अर्थाचा अनर्थ झाला की महाराज चिंता यावरला अनुस्वार गेला की चित्ता होते. चिंता या शब्दावरला अनुस्वार गेला की चित्ता होते. तसं आजी माईचं खरं होतं, माझी पप्पी म्हणजे माझ्या नातीला घेतल्याशिवाय गाडी चालू करू देणार नाही. पण ड्रायव्हरला थोडा अर्थच वेगळा झाला. पप्पी घे म्हणते त्यावेळेस त्या ड्रायव्हरला वाटलं की खरंच पप्पी. त्याला वेगळं वाटलं, सांगायचा अर्थ वेगळा होता. पण माझ्या नाथ महाराजाला सांगायचं आहे, भोळा या शब्दाचा अर्थ म्हणजे, भोळा म्हणजे काला. तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. का तुकोबारायांनी भोळा सांगितलं. भोळा कोणाला म्हणावं? जो भोळा आहे ना तो कळी काळाला जिंकू शकतो, त्याला भोळा म्हणावं. कळी काळाची भीती ज्याला नाही, ज्याच्या नावाने नाही, त्याला भोळा म्हणावं. तुम्ही आम्ही कोणालाही भोळे म्हणतो, कोणालाही भोळे म्हणतो महाराज. दररोज नेऊन आम्हाला खड्ड्यात टाकाले त्यालाही भोळेच म्हणाले आपण. इथं आम्हाला पावला पावली भोळे भेटतात, पण ते भोळे नसतात महाराज.
ते भोळे नसतात, स्वतःचा डाव साधून घेण्याकरता केलेला तो भोळेपणा असतो. इथं माणसाची दिसते तसं नसते म्हणून जग फसते. पण नाथ महाराजांना भोळा का म्हणायचं आहे महादेवाला? जर महादेव भोळे असते महाराज, अरे महादेव कोणाला म्हणावं? महादेव कोणाला म्हणावं महाराज? अरे अमृत पितात त्याला देव म्हणतात, अमृत पितात त्याला देव म्हणतात, पण विष पितो त्याला महादेव म्हणतात. जो विष प्राशन करतो ना महाराज त्याला महादेव म्हणतात. टाळी पुरुष मंडळींनीच वाजवा असं नाही, तुम्हालाच कोणी काही म्हणत नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आरक्षण तयार झाले महिला मंडळांना. हेच जागा होय, हे तर मनाभावातून खणखण वाजू द्या, म्हणजे महाराजालाही बरं वाटेल, महाराजालाही बरं वाटेल, गायनाचार्यालाही बरं वाटेल आणि आमच्या मृदंगाचार्यालाही बरं वाटेल थोडं महाराजांनाही. का टाळी वाजवायची महाराज याच ठिकाणी? या टाळीचं महत्व आहे, या टाळीचं महत्व आहे. टाळी वाजवायला टाळाटाळी करू नये झालं, टाळी वाजवायला टाळाटाळी करू नका. का तर ही टाळी आपल्या आयुष्याच्या नावावर जमा होणारी आहे, हीच टाळी महत्वाची आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की बाबा हा भोळा नाही, देवादिदेव कोणाला म्हणावं? अरे देवादिदेव महादेव आहे ना, त्या महादेवाचा आजचा दिवस म्हणजे शिवरात्र आहे महाराज. अरे विष पितो त्याला महादेव म्हणावं. महादेवाने विष पिलं महाराज, विष तर प्रत्येक जण प्यालेत, पण पिलेला एकही वाचायला तयार नाही महाराज. का? ते पोटात चालय ना. पण महादेव भोळे आहेत का? जर भोळे असते तर विष पोटात गेलं असतं, भोळे असते तर विष पोटात गेलं असतं महाराज. ज्याच्या पोटात विष गेलं ते संपले महाराज. पण माझा महादेव भोळा नाही, तो सरळ स्वभावाचा आहे. आणि सरळ स्वभाव व्यक्त करत असताना अरे वाचेतही विष, मुखातही विष ठेवलं नाही, मुखातही विष माझ्या महादेवाने ठेवलं नाही, पोटातही विष जाऊ दिलं नाही. विष कुठे ठेवलं महाराज? कंठामध्ये ठेवलं, म्हणून नीलकंठ नाव आहे. माझ्या महादेवाचं नाव नीलकंठ आहे. मुखातही नाही, पोटातही नाही, नीलकंठ आहे. या कंठामध्ये विष ठेवलं की जेणेकरून पोटामध्ये नाही आणि पोटामध्ये नाही, तो बाधकही नाही. पण झाली ज्याला बाधा त्यांनी मात्र माझ्या रामनामाचं चिंतन केलं, भजन केलं महाराज. आणि त्या जो हलाहल उठला होता ना महादेवाच्या अंगाचा, दहा होऊ लागला महाराज, फक्त रामनामाने तो कमी झाला. अखंड हरिनाम सप्ताह जरी झाला असेल महाराज, तरी हा अखंड हरिनाम सप्त्यामध्ये भेद नाही. अरे महादेवामध्ये विष्णूमध्ये भेदच नाही. तुम्ही आम्ही म्हणतो तो शिवाचा भक्त आहे आणि हा विष्णूचा आहे. हरिहरा भेद नाही, नका करू वाद, नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेदच नाही महाराज. पण तुम्ही आम्ही म्हणतो महादेवाचा भक्त विष्णू भगवंताशी. अरे विष्णूची भजला शिवदुरावीला अंधपात झाला तयाना रामने महाराज. का एकाला भजन एक जर दूर राहिलं तर महाराज तिथं अंधपात होतो, म्हणजे त्याची अधोगती आहे. याच्यामध्ये भेदच बाळगायचा नाही. अखंड हरिनाम सप्त्याचा हा पर्व काळ म्हणजे शिवरात्रीचा आहे. आणि आजच्या शिवरात्रीच्या दिवशी दररोज हरिनामाचं गुणगान आहे, आजही आहे. आणि त्यामध्ये दुधात शर्करा, दुग्ध शर्करा योग म्हणतात महाराज, दुधात खडी साखर, म्हणून हा आजचा शिवरात्रीचा महिमा आहे. आणि या शिवरात्रीचा महिमा सांगत असताना सांगितलं शिव महिमा काय आहे, शिवाला भजलं तर काय होते महाराज, हे सांगत असताना सांगितलं अरे पारद्याचा उद्धार होतो, पारद्याचा उद्धार होतो, हरणीचा उद्धार होतो. शिवलीला अमृत कथा सार आहे शिवपुराणाचे महाराज. शिवलीला अमृत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, ताईनं सांगितलं असेल वरतात. शिवनामाची महिमा काय आहे. अरे ज्या पारद्याला शिकारीसाठी गेला, शिकारीसाठी गेला आणि तो पारदी दिवसभर शिकार नाही मिळाली म्हणून उपवाशी राहिला. उपास धरला का उपाशी राहिला, उपास धरला का उपाशी राहिला, उपाशी राहिला महाराज. तुम्ही आम्ही तो उपास धरतो ना त्याच्या नावाने, मग तुम्हा आम्हाला तो पावन होणार नाही का? तुमचा आमचा उपवास व्यर्थ जाईल का? अरे ज्यांनी उपवास माहित नव्हता त्या पारद्याला भिलाला, त्यांनी शिकार नाही भेटली म्हणून त्याचा उपवास झाला. शिकार समोरची निर्मळ दिसावी, स्वच्छ दिसावी म्हणून तो एका झाडावर गेला. ते झाड कशाच होतं महाराज? बेलाचं, बिलवदळ. ज्या बेलाच्या झाडावर गेला आणि शिकार दिसावी म्हणून त्यांनी बेलाची पानं खाली तोडून टाकायला सुरुवात केली. त्या योगायोग त्याच बेलाच्या झाडाखाली माझ्या महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवर न कळत पडलेला बेल
न कळत झालेला उपवास आणि समोरून दिंडी येऊ लागली, शिवशिव नामाची कावड काठी येऊ लागली. त्यांचं ऐकून हे शिवशिव म्हणायला सुरू केलं महाराज. न कळत केलेल्या भक्तीमुळं विमान आलं महाराज. न कळत केलेल्या भक्तीमुळं शिवरात्रीचा महिमा विमान आलं. तुम्ही आम्ही तर कळून उपवास करतो, तुम्ही आम्ही कळून महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकतो, तुम्ही आम्ही कळून त्या महादेवाला एक बेलपत्र वाहतो. मग तुमचा आमचा जन्म व्यर्थ जाईल का? आजचा दिवस त्या महात्म्याचा आहे म्हणून शिवरात्रीचा उपवास. आजच्या शिवरात्रीच्या दिवशी एक पसा पाणी म्हणलं महाराजांनी, पण एक तांब्या पाणी आणि एक बिलो पत्र जर आम्ही पिंडीवर अर्पण केलं ना तर तुमच्या आमच्या जीवाचं सार्थक झालं. ते भोळे शंकर कसे आहेत? या भोळ्या शंकराला भोळनाथ महाराजांनी का म्हणलं तर ज्यावेळेस विश्वकर्म्याने महादेवासाठी सोन्याची लंका निर्माण केली महाराज. सोन्याची लंका, रावणाची लंका आहे ती रावणाची नव्हती महाराज. हे भोळेपणाचा फायदा घेणारा होता. रावणाची लंका नव्हती ती सोन्याची, ती लंकाच केली होती सोन्याची नगरी माझ्या महादेवासाठी विश्वकर्म्यांनी. पण महादेवानी सर्व ब्राह्मणाला, सर्वांना, देवांगणांना, देवतांना आमंत्रित केलं आणि त्या आमंत्रणामध्ये रावणाला सुद्धा आमंत्रण दिलं महाराज. रावणाला आमंत्रण दिलं. किती भोळा! रावणाला आमंत्रण दिलं. रावण आला आणि रावण आल्यानंतर रावणावर खुश होऊन महादेव म्हणतात, रावणा काय मागायचं आहे ते वरदान माग. काय मागायचं आहे ते वरदान माग. किती भोळा महाराज! जो रावण लंकेमध्ये आला त्या रावणानेच सोन्याची लंका मागितली, सोन्याची नगरी मागितली. त्यावेळेस विश्वकर्म्यांनी दिलेली, तयार केलेली. महादेव म्हणत होता आता तर मिळालंय का? थोडा जर स्वभावामध्ये अडखळपणा असता तर सरळ स्वभावाच्याला भोळा म्हणतात. देव महादेवाने रावणाला लंका दिली महाराज. लंका दिली ती सोन्याची दिली. ती लंका एवढा भोळा आहे जो ज्याला मागलं ना त्यालाच तो देऊन टाकणारा आहे. याला भोळानाथ महाराजांनी संबोधलं. रावणाला लंका दिली आणि भस्मासुराला वर दिला. ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील तो वर भस्मासुराने मागितला. पण त्या भस्मासूर सुद्धा महादेवाच्या अंगलट आला महाराज. सरळ स्वभावाच्या माणसाच्या समाजामध्ये आताही बैमान अपकारी लोक अंगलट येतात. हा समाजाचा गुण आहे. शास्त्र संदेश आहे महाराज. समाजामध्ये भोळ्या स्वभावाने, सरळ स्वभावाने राहा महाराज. त्याच्या अंगलट येणारी मंडळी आहे. शास्त्राला एकच भस्मासूर होऊन गेला, एकच. पण आता जागोजागी पावला पावली आम्हाला भस्मासूर भेटतात. एखाद्याच्या अडचणीत तुम्ही काम करून बघा, वापस करताना म्हणते देईल की दमपण्णा झालाय काय? काही दिवस असं म्हणत नेते ना, काही 1 वर्ष झालं तर तुझे कवा घेतला, कोणाच्या देखत घेतला म्हणते. याला काय म्हणतात? भस्मासूर. उपकारावर अपकार करणारा जो वर्ग आहे तो भस्मासूर. असा भस्मासूर सुद्धा वर दिला. पण तोच भस्मासूर पार्वती मातेच्या अभिलाषाने महादेवावरच हात ठेवण्याचा प्रयत्न केला. तिथं मात्र एकमेकाला धावून यावं लागलं. विष्णू भगवंतांनी मोहिनीचं रूप घेऊन त्याच्यावर ठेवलं. जो उपकारावर अपकार करतात ना, त्या अपकारावर अपकार करण्यासाठी माझ्या भगवंताचा अवतार आहे. अपकारावर अपकार करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, शंभूराजांचा जन्म अवतार आहे महाराज. अवतार आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर नाही तलवार उचलली असती तर हा मंडप आज आपल्या वाईमध्ये नसता. सप्ताह नसता. नवे मंदिरावरचा कळस आणि अंगणातली तुळस नसती. नवे माझ्या माता भगिनीच्या कंपाळावरचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र नसतं. हे केवळ प्रतीक कोणाचं आहे महाराज? ते माझ्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. अरे जगावं तर शिवबासारखं का? अरे जगावं तर शिवबासारखं आणि मरावर तर धर्मासाठी माझ्या शंभूराजासारखं मरत कसं यावं, शंभूराजासारखं मरावं. जगावं शिवबासारखं. गनिमी कावा करून दुश्मनाला कसं संपावं, धर्माचं रक्षण कसं करावं आणि धर्मासाठी कसं मरावं शंभूराजाकडून शिकावं महाराज. धर्मांतर केलं नाही. धर्मांतर परिवर्तनासाठी औरंगजेबाने हाल करून माझ्या शंभूराजाला मारलं. मृत्यू सोपा होता का? तुम्हा आम्हाला आता हाताला ब्लेड जर लागली महाराज, ब्लेड जर लागली तर बँडेज लवकर आपल्या खिशातच राहिली. दवाखाना आहे कुठं? फक्त ब्लेड लागल्यानंतर. पण माझ्या शंभूराजाला क्रूर मृत्यू दिला. हाल करून अंगावरली कातडी काढली महाराज. कशासाठी?
धर्मांतरासाठी, पण माझ्या राजाने धर्म सोडला नाही. धर्म सोडला नाही म्हणून धर्म टिकला म्हणून आज आपल्या वाईमध्ये मंडप आहे. हे प्रतीक माझ्या शंभू राजाचं आहे. अरे धर्मासाठी तसं मरण जरी आलं तरी ते माझ्या राजाने स्वीकारलं. त्या मरणाला मरण म्हणावं, ते मरण नाही महाराज, ते अमरत्व आहे. आणि त्यांचं कार्य म्हणजे आज आपल्या समोर आहे. अरे ज्या देवामुळे मंदिरामध्ये देव आहे, ज्या कार्यामुळे हा मंडप आहे ना महाराज, तो देव म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि जागता राजा शंभू राजा हे आमच्यासाठी आद्य देव आहेत महाराज, आद्य देव आहेत. म्हणून महाराजांनी सांगितलं, अरे भोळ तुम्ही कोणालाही म्हणून बसतात, ते भोळे नाहीत. नाथ महाराजांनी भोळा केलेला भोळा माझा महादेव आहे. आणि हे भोळे जर असतील तर महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं महाराज? महाराजांनी सांगितलं, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्र नगर वरच्या जगाला गोरख वळला नाही प्रती. मच्छिंद्रने गोरक्ष केला, गोरक्ष वळला काही प्रती. मच्छिंद्र नगर वरच्या जगाला गोरख वळला नाही प्रती. मच्छिंद्रने गोरक्ष केला, गोरक्ष वळला काही प्रती. गोरख वळला नाही प्रती. गोरख वळला, गोरख वळला नाही प्रती. गोरख वळला, गोरख वळला नाही प्रती. गोरख वळला. प्रति गोरक्ष वळला, गोरक्ष वळला काही प्रति गोरक्ष वळला. जर भोळे आहेत तर आदिनाथ कसे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ परंपरा आहे महाराज. माझे महादेव आदिनाथ आहेत आणि भोळा आदिनाथ होऊ शकत नाही आपल्यापैकी. पण भोळा म्हणजे सरळ स्वभावाचा, जो ज्याला जसं जे वरदान पाहिजे ते वरदान देणारा, लवकरात लवकर आपल्या नवसाला पावणारा देव म्हणजे महादेव आहे महाराज. महादेव आहे, आपल्या नवसाला पावणारा महादेव आहे. आजचा हा पर्व काळतो आहे. आणि या शिव महिमा गात असताना पारद्याचा सुद्धा उद्धार झाला महाराज. पारद्याचा, अरे या पारद्याचा उद्धार झाला, तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज सांगतात केव्हा होतो? या भोळ्या चक्रवर्ती महादेवाचे पाय जर आपल्या चित्तात राहिले महाराज. पण आमच्या चित्तात वेगळंच आहे. सामान्य जीवाच्या चित्तामध्ये जो आहे तो त्याला म्हणतात संसार. तुमच्या आमच्या चित्तामध्ये आहे तो आहे संसार. साधू संतांच्या चित्तामध्ये आहे तो म्हणजे परमार्थ. अरे भक्ताच्या चित्तात केवळ केवळ भगवंताचे चरण आहेत महाराज. केवळ केवळ चित्तामध्ये. अरे चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. का? ज्याच्या चित्तामध्ये असंच नाही, काय आहे? फक्त पांडुरंग त्याचा दास होतो. फक्त त्याचे पाय, त्याचे चरण, त्याचं नामस्मरण. तुमचं आमचं चित्तामध्ये संसारच आहे महाराज. काही जणांच्या चित्तामध्ये राजकारणच, राजकारणच. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, याला कोण म्हणतात? याला राजकारणी म्हणतात. याला याच्या चित्तात ज्याच्या राजकारण सदा चित्तात महाराज. कुठेही बसा, कुठेही बसा. कोणता आहे मग पक्ष? कोण निवडून येणार का? त्याचा दोष नाही महाराज. त्याच्या चित्तामध्ये त्या घर केलेलं आहे त्या राजकारणाने. त्याच्या चित्तात राजकारण महाराज, तो कार्य करणार. अरे ज्याच्या चित्तात संसार आहे, लग्नच झालं नव्हतं, काय सांगतोय? नाथ महाराजाच्या चित्तात महादेवाचे पाय आहेत महाराज. काय? ते भक्त आहेत एकनिष्ठ. मग तुमच्या आमच्या चित्तात काय? लग्नच झालं नव्हतं, लग्नच झालं नव्हतं महाराज. हे कधी सोरीक होईल, कधी सोरीक येईल, पाहुणे कधी येतील, सोरीक कधी होईल, असंच म्हणून लागलं महाराज. याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त पत्नीच बसली. लग्न कधी होईल? काय सांगतोय? चित्त. लग्न कधी होईल, लग्न कधी होईल, असंच दररोज विचार करा महाराज. हे एका दिवशी झोपी गेलं आणि झोपल्यानंतर याला स्वप्न पडलं महाराज. जे दिवसभर मनन करते, चिंतन करते, ते स्वप्न याला रात्री पडलं. स्वप्न रात्री पडलं महाराज.
चित्तामध्ये याच्या सतत पत्नी मुलं सोयरीकच झाली नव्हती. योगायोग म्हणा, त्याला असं स्वप्न पडलं महाराज, आपल्या यातल्या वाई मधल्याला पडू नये, दुसरीकडल्या गावातला सांगतो, पडलंच महाराज, पडलं. चित्तामध्ये त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये सोयरीक जमली महाराज. पत्नी आली. पत्नी आल्यानंतर त्याचा संसार थाटामाटामध्ये झाला. त्याला स्वप्नामध्ये पत्नी आली, पत्नी झाली की एक मूल झालं. एका पलंगावर झोपल्यानंतर पत्नी त्याला म्हणते, आपल्या बाळाला मध्ये दाटण होते, तुम्ही थोडं सरका. स्वप्न बघाले महाराज. काय सांगतोय? स्वप्न, विनोद अजिबात नाही. आपल्या चित्तात काय आहे आणि साधू संतांच्या चित्तात काय होतं, देव कोणाचा आहे, हेच त्याच्या सांगण्याच्या पाठीमागचा संदर्भ आहे. पत्नीनं सांगितलं थोडं सरका, बाळाला गर्मी होते, गर्दी होते. त्याला एक मूल झालं. पुन्हा त्याला त्या स्वप्नामध्ये 2 मुलं झाले महाराज. 2 मुलं झाले. पुन्हा ती पत्नी म्हणते, आता मात्र आपण एका पलंगावर बसत नाही, थोडं अजून सरका, आपल्या 2 मुलांना गर्दी होते, दाटवा होतोय. त्यानं स्वप्नामध्ये पत्नी आहे, 1 मूल झालं, 2 मुलं झालं. जशी पत्नी सरका म्हणते, तसं सरकत गेलं महाराज. सरकत गेलं की पलंगावरून खाली पडलं. खाली पडल्या त्याची आई झोपली होती. आई पडली झाली की काय झालं रे बाळ्या म्हणली. हे उठून बघलं, जाग्यावर छाव मला मी. कुठले पाहुणे, कुठली सोयरी, कुठली पत्नी, कुठलं मुलं, काय महाराज. दिवसभर ज्याच्या चित्तामध्ये सोयरीक पाहुणे मंडळी बसली, सगळं बसलं महाराज. स्वप्नातल्या खोट्या मुलांनी याचं पाय मोडला, पलंगावून खाली पडलंय. मग प्रत्यक्षात आता केलेले आपण, म्हणूनच म्हणलं, येरती माईखे दुःखाची जनिती, नाही आधी अंती, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. सरकत गेलं महाराज. खाली पडलं. खाली पडल्यानंतर आई विचारते, काय झालं बाळ्या. काय नाही म्हणला, उगा आळस देऊ लागलो होतं. मला आळस दिलं की स्वप्न बघलं. काय झालं बाळ्या, आता चांगला होतास, दचकलास काय. नाही दचकल नाही म्हणला, आळस दिलो म्हणला. एवढा आळस दिला का त्याने. नाही, स्वप्नामध्ये सतत दिवसभर केलेलं चिंतन रात्री स्वप्नामध्ये झालं का, त्याच्या चित्तात तेच बसलं होतं. पण साधू संतांच्या चित्तामध्ये सतत भगवंताचं नाम स्मरण होतं. त्या भगवंताचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत हे सांगत असताना नुसते पायच नाही, पाय डोळा रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. जिथे तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड तुझे नाम तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण. हे कोण करते महाराज. स्वरूप बघल्यानंतर महाराजाला कळालं, चित्ती तुझे पाय आणि डोळा रूपाचे ध्यान. म्हणूनच ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, रूप पाहात लोचने सुख झाले हो तुकोबाराय म्हणतात. ते रूप पाहिल्यानंतर सुंदर ते ध्यान, उभा विठेवरी करकटावरी. एवढं सुंदर रूप आहे महाराज. आणि हे ज्याच्या चित्तात बसलं ना महाराज, ते केवळ महाराज अभ्यास वर्षभर चित्ताने केलं महाराज. अभ्यास विद्यार्थी त्याला नक्कल कॉपी करायची गरज नाही महाराज. 3 तासात वर्षभर केलेला अभ्यास त्याच्या डोक्यात चित्तात एकाग्र चित्तानं केलं की तिथं मिनिटमध्ये आल्याशिवाय तो मुलगा राहणार नाही. का, त्याचं चित्त त्या अभ्यासामध्ये असावं लागतं महाराज. चित्तच अभ्यासामध्ये नाही गेलं तर नक्कल महाराजही कळणार, नक्कल महाराजाचंही कळणार महाराज. परीक्षेला बसल्यावर महाराज पहिलं काळ होता, आता बरं झालंय. कॉपी मुक्त महाराष्ट्र होत आहे आणि तो चांगला आहे महाराज. अभ्यास करणाऱ्या मुलासाठी चांगला आहे आणि असावं त्याच्या जीवनामध्ये जर काही पुढे घडायचं असेल तर. आता नकला मारूच महाराजही व्हायलेत, नकला मारून 5 विद्यार्थी व्हायलेत. महाराज मंडळी नकला मारूनच आहेत महाराज मंडळी नकला मारूनच आहेत ना. पण स्वतः चिंतन जर कुठं त्या अभंगाच्या अनुसार जर मांडून चिंतन मांडण्याचा प्रयत्न जर केला महाराज, कमी होईल पण त्याला आत्मिक समाधान लाभते महाराज.
आत्मिक समाधान लाभते आणि आत्मिक समाधान लाभायचं असेल तर चित्तानं अखंड चिंतन करत राहावं लागते महाराज. आणि हे चिंतन करत असताना महाराज सांगितलं महाराजांनी नुसतं चित्तामध्ये पायच नाहीत तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वाचवदाता शिवनाम वाचवदाता शिवनाम वाचवदाता वाजे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. शिवनामामध्ये एवढी महिमा आहे महाराज, एवढी ताकद आहे. त्या नामाची महिमा सांगत असताना म्हणतात जर भगवंताचं नाम मुखामध्ये आलं शिव शिव ओम नमः शिवाय नमः शिवाय पंचाक्षरी आणि षडाक्षरी. षडाक्षरी नामस्मरण आहे महाराज ओम नमः शिवाय आणि पंचाक्षरी नाम आहे नमः शिवाय. पंचाक्षरी नाम आहे नमः शिवाय आणि 2 अक्षरी नाम आहे शिव शिव. जर हे मुखामध्ये नाम आलं महाराज तर काम आणि क्रोध आम्हाला काम क्रोधाची बाधा होत नाही. आणि हे काम क्रोध जर आम्हाला नाहीसे करायचे असतील तर तुकोबाराने सुद्धा सांगितलं काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे गोसावे. झालो आम्ही झालो आम्ही इंद्रियाचे गोसावे धनी इंद्रियाचे धनी झालो आम्ही गोसावे. का तुकोबारायांनी पण ते संत महात्म्यालाच जमले महाराज. सांगणं सोपं आहे, कामाला कसं आवरावं हे संतांना कळालं महाराज. प्रसंग आले खूप अनेक जणांवर आले, सांगणं सोपं आहे पण कामाला आवरणं भल्या भल्याला जमलं नाही महाराज. शास्त्र आहे विश्वामित्राला काम आवरला नाही महाराज. 60,000 वर्षाची तपश्चर्या तिघानं घेऊन गेली. तिघाने कोण या 6 पैकी तिघानं विश्वामित्राला घायाळ केलं महाराज. विश्वामित्राला अभंगाच्या बाजूला शास्त्रोक्ती माहितीशिवाय बाजूला नाही महाराज. कसं काम उत्पन्न झाला रंभा आली, काम उत्पन्न झाला मेनका आली, लोभ उत्पन्न झाला अरे मोह उत्पन्न झाला. 3 वेळेस तिघांनी 20 वर्षाची 20,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्राची गेली. हे त्यांना जमलं नाही. मग तुम्ही आम्ही सामान्य आहोत आणि हे जर जमायचं असेल तर आपल्याला तेवढी तपश्चर्या करायची गरज नाही. फक्त ओम नमः शिवाय एवढ्या नामाचा जर तुम्ही आम्ही जप केला तर महाराज आम्हाला आमचा काम आवरता येतो. नाहीतर महाराज भल्या भल्याला जमलं नाही महाराज. हे सांगायचं झालं तर 1-2 दृष्टांत दिली, 3 दृष्टांत तुमच्या पुढे जाऊन सांगेल. अरे एक वचनी एक पत्नी माझ्या राम प्रभूला मर्यादा पुरुषोत्तर राम म्हणतात ना. ज्या वेळेस वनवासामध्ये सीतेचं हरण झालं आणि सीतेच्या शोधासाठी निघाले त्यावेळेस रामायण सांगते रामाची अवस्था काय झाली होती महाराज. झाडांना बघलं प्राण्यांना बघलं तरी सीताच होती महाराज. तेव्हा देवादिदेव महादेवाला पार्वतीने प्रश्न केला एवढे वेडे झालेत पत्नीमध्ये, तुम्ही एक वचनी एक पत्नी म्हणता ना. राम प्रभू एवढे सीतेमध्ये वेडे झालेत तर मग आज मी त्यांची परीक्षाच घेते. त्यावेळेस महादेवाने सांगितलं जाऊ नको, काही तुझ्या हाती लागणार नाही. माझ्या पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं महाराज. काय सांगतोय
सीतेचं रूप घेतलं आणि सीतेचं रूप घेऊन रामापुढे प्रगट झाले. रामापुढे प्रगट झाल्यानंतर ज्या सीतेसाठी वनामध्ये माझे राम प्रभू फिरू लागले त्यावेळेस प्रत्यक्षात सीता उभी राहिल्यावर सीता म्हणाव ना, सीताचं म्हणाव ना, आली भेटली म्हणाव ना. त्यावेळेस माझ्या राम प्रभूनं सांगितलं माते केव्हा आल्या. त्यावेळेस ओळखीलं माझ्या राम प्रभूने ही सीता नसून कोण आहे, पार्वती आहे महाराज. दुसरा प्रसंग आहे महाराज. प्रसंग आला पण बाधा झाली नाही. राम प्रभूला सीतेचं रूप समोर आहे, प्रसंग आला पण बाधा झाली नाही. दुसरा प्रसंग आहे महाराज कोणाचा, माझ्या तुकोबारायाचा. जाई ओ माते न करी सायास. का तुकोबारायाला प्रसंग आला, परस्त्री तुकोबारायाच्या समोर येऊन उभी राहिली महाराज. काय सांगतोय, वाचे वदता शिवनाम तयान बाधे. क्रोध काम माझ्या भगवंताचं महादेवाचं नाम स्मरण करा की माझ्या विठोबाचं नाम स्मरण करा महाराज. या काम क्रोधाला या सहाला जर बाजूला थांबवायचं असेल तर ती ताकद फक्त केवळ नामामध्ये आहे. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं की आम्ही विष्णुदास ऐसे नव्हे ऐसे नव्हे, आम्ही तसं नवं म्हणलं. तिथून प्रसंग आला पण बाधा झाली का, प्रसंग आला बाधा झाली का. त्याला संत म्हणतात महाराज, त्याला भक्त म्हणतात. आणि तिसरा प्रसंग आहे महाराज सुभेदाराची, कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस सैन्यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासमोर आणून उभी केली. आपला राजा किती खुश होईल एवढी सुंदर स्त्री बघून. त्यावेळेस माझ्या राजाला प्रसंग आला पण बाधा झाली नाही. बोलवण केली महाराज. त्याला म्हणतात महात्मे, त्याला म्हणतात जाणता राजा, त्याला म्हणतात माझ्या राजाचं महत्व, राजाचं कार्य. चौथा प्रसंग आहे महाराज. वेळ झालेला आहे म्हणून थोडक्यात धावत्या उगा सांगण्याचा प्रयत्न करतो. अरे स्वामी विवेकानंदा पुढे सुद्धा प्रसंग आला. सुंदर अशी परस्त्री स्वामी विवेकानंदाच्या समोर उभी राहिली महाराज. तुम्हाला मला पती म्हणून स्वीकारायचं आहे अशी मागणी त्या सुंदर स्त्रीने स्वामी विवेकानंदाला केली. स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे महाराज ऐका. स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे. स्वामी विवेकानंदाने सांगितलं माते माझी आई जर तुमच्या एवढी सुंदर झाली असती तर मी किती सुंदर जन्मला असतं. हे स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे. प्रसंग येऊन उभा राहिला पण बाधा झाली का नाही. कशाची ताकद आहे ही, चारित्र्याची आहे, आचाराची आहे, विचाराची आहे आणि भगवंताच्या नामाची ताकद आहे. मग चित्तामध्ये भगवंताचे पाय आहेत तर मुखामध्ये सुद्धा आमच्या नामच यावं म्हणून महाराजांनी सांगितलं तुकोबाराने, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. का हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कितीतरी प्रमाण देता येतील महाराज. का आमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण व्हावं. आणि हे मुखामध्ये नामस्मरण घ्यायचं असेल एक वेळ सर्वांनी हात वर करा आणि टाळी वाजवून भगवंताच्या नामाचा जय घोष करा. कोणता जय घोष करा, नमः शिवाय. आजचा पर्व काळ आहे महाराज, नमः शिवाय. सर्वांनी टाळ्या हात वर करा आणि टाळी वाजून माझ्या देवादिदेव महादेवाचं नाम स्मरण करा. एवढं सार्थक आपलं, एवढंच सार्थक की आपली ही सेवा लागणारी आहे. म्हणून महाराज सांगितलं नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
मुखी भगवंताचं नामस्मरण असावं. या नामस्मरणाने काम क्रोधाची बाधा साधू संतांना भक्तांना झाली नाही महाराज. पण सामान्य जीवाचं आचरण जर शुद्ध करायचं असेल तर महाराज आपल्याला दुसरं काही करता येत नाही. साधू संता एवढे आचरण आपल्याला सांभाळता नाही जरी आलं तरी भगवंताचं नामस्मरण आम्ही करावं. अरे भगवंताचं नामस्मरण घेताना तुम्हा आम्हाला ते आवर घालते. आम्ही कपाळावर गंध का लावावं, आम्ही गळ्यात माळ का घालावी महाराज. ती गळ्यात घातलेली तुळशीची माळ सांगते तू वारकरी वस तुला जमना ते करायला म्हणते. काय आचरण सांगते आम्हाला. आमची ही तुळशीची माळ आम्हाला आचरण शिकविते. अरे जसं आमच्या मातोश्रीच्या कंपाळावर कुंकू आहे ना ती त्या मालकाची खून दाखवते. परत का पुरुष जरी आमच्या मातोश्रीकडे बघला तरी त्या मातोश्रीच्या कपाळावरचं कुंकू सांगते महाराज मालक आहे. अरे तुमच्या आमच्या कपाळावर सुद्धा आपण गंध का लावतो तर आपल्या मालकाची ती ओळख आहे आणि तो मालक आपल्यामध्ये आहे याची जाण करून देणं म्हणजे कपाळावरचा गंध आहे महाराज. म्हणून तर ज्ञानोबारायांनी सांगितलं का भगवंताची ओळख सांगितली, खून सांगितली. तैसा हृदयात ते मी रामो आस्था सर्व सुखाचा आरामो. का हृदयामध्ये भगवंत आहे, तो मालक आहे आणि मालकाचं वास्तव्य सांगण्यासाठी अरे तो गंध आहे, तुळशीची माळ आहे. अरे वारकरी पोशाख घातल्यानंतर तू पोशाख आम्हाला सांगतोय तू कोण आहेस, वारकरी आहेस. बाधा नाही झाली पाहिजे महाराज. वारकऱ्याचा पोशाख जर आम्ही अंगावर घातलं महाराज तर आम्हाला बाधा होत नाही. का वारकऱ्याचं भूषण आहे, वारकऱ्याचं आचरण आहे. गळ्यातली माळ सांगते तुळशीची, कपाळावरचा गंध सांगतो तू कोण आहेस, आपली ओळख करून देणार हे आपलं बाह्यरूप आहे. आणि याच्यामुळंच आमचं संस्कृती टिकून आहे महाराज. आज वारकरी संप्रदायाचे विचार म्हणजे आमची संस्कृती टिकण्यासाठी आणि धर्माची वाढ करण्यासाठी आहे. म्हणून तर संतांनी सांगितलं धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे. संताचं काम आहे महाराज. तेच नाम आमच्या मुखामध्ये सतत जर घेतलं तर आम्हाला कामाची बाधा नाही आणि क्रोधाची नाही. कामाने भल्या भल्याला जर्जर केलं महाराज. येडका मदन मदन केवळ पंचानन असू द्या महाराज. का कामाने भल्या भल्याला जर्जर केलं महाराज. कोणाला केलं, नारदाला केलं, रावणाला केलं महाराज, विश्वामित्राला केलं. अनेक जणांनी कामानं बेजार जर्जर केलं महाराज यांनी. मग तुमच्या आमच्या सामान्य माणसाचं या सामान्य जीवाचं काय. आणि याच्यामध्ये एकच संतांनी मर्म दिलं की भगवंताच्या नामस्मरणाने त्याची बाधा आपल्याला होत नाही. अगोदर अनुभव घेतला आणि तुमच्या पुढे ठेवला, जगा पुढे ठेवला महाराज. अगोदर अनुभव आली या अंगा जगा अनुभवच नाही महाराज. ते साधू संतांना अनुभव आला आणि अनुभव आलेले मी प्रसंग सांगितलेत महाराज. हा अनुभव संतांना आला आणि तो अनुभव तुमच्या आमच्या पुढे ठेवला. वारकरी माळकरी एक भगवंताचा नामचिंतक नामधारक आहे म्हणून जाई ओ माते. हा प्रसंग आहे. ही बाधा आपल्या तुमच्या आमच्या सामान्य जीवाला बाधणार नाही. केवळ केवळ त्या नामाची महिमा आहे महाराज. आणि हे सांगत असताना महाराजांनी सांगितलं की बाबा हे काम क्रोध जर आम्हाला दूर पळून लावायचे असतील तर माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे, माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे. आणि हे सांगत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये या नामाची महिमा धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म
धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत महाराज. हे 4 पुरुषार्थ आपल्या हाती जर यायचे असतील तर आम्हाला एक वेळेस शिवाचं दर्शन घ्यायचं आहे. डोळ्याने आमच्या दृष्टीने काय पाहावं. एकदा जर आम्ही या पर्व काळावर नव्हे आम्ही भगवंताला जर बघिल्या शिव देखता प्रत्यक्ष जर आम्ही शिवाला बघितलं ना तरी 4 पुरुषार्थ आमच्या हाती येतात. ही महिमा नाथ महाराजांनी वर्णन केली महाराज. ही महिमा बघितल्या आम्ही काय पाहावं आणि काय पाहू नये. आम्ही काय घ्यावं आणि काय घेऊ नये. आम्ही काय खावं काय खाऊ नये. काय प्यावं आणि काय पिऊ नये. आम्ही कुठं जावं आणि कुठं जाऊ नये. असं बरंच काही बोलता येते महाराज पण वेळेअभावी काय काय करावं. आम्हाला परंपरा आम्हाला एक संहिता लावून दिली संतांनी की आम्ही काय पाहावं. घ्या रे तुम्ही डोळे सुख पहा विठोबाचे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या भगवंताचं मुख पहा. भगवंताचं मुख पहा. का पहा तर ते मुख पाहिल्यानंतर महाराज काय सांगतात काकड आरती म्हणजे काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती कोटी ब्रह्म हात्या मुख पाहता जाते. एक हत्या नाही महाराज कोटी हत्येचं पातक काकड आरतीमध्ये सांगितलं. एक माझ्या भगवंताचं रूप जर बघितलं आपण डोळ्याने पांडुरंगाचं महादेवाचं रूप जर बघितलं ना महाराज तर कोटी हत्येचं पातक नाहीसं होते. एवढं महात्म्य त्याच्यामध्ये आहे. पण तशी दृष्टी आमची व्हावी लागते. त्या दृष्टीला पावित्र्यपणा यावा लागतो महाराज. आणि पावित्र्यपणा येण्यासाठी संत संगती करावी लागते. परमार्थात यावं लागते. मंडपात बसावं लागते. टाळी वाजवावं लागते. भगवंताचं नामस्मरण करावं लागते. ज्ञानेश्वरी पारायण करावं लागते. आणि थोर भक्तांच्या कथा श्रवण कराव्या लागतात. तेव्हा कुठंतरी आमची तेवढी दृष्टी पावित्र्य होते. अरे ते पवित्र दृष्टी आणि दृष्टी तेज यायचं झालं तर महाराज आम्ही जर बघलं महाराज कशी दृष्टी व्हावी. दृष्टी गांधारी सारखी व्हावी महाराज. गांधारी सारखी दृष्टी व्हावी. होती कौरवाचीच आई पण दृष्टीमध्ये किती ताकद होती महाराज. किती पावित्र्यपणा होता. किती तेज होतं. जर नाही कृष्ण भगवंताने दुर्योधनाला ही हुशारी जर नाही सांगली असती तर आज खरंच पांडव सुद्धा नसताना भूत होत होते महाराज. आज पांडव प्रताप नसून कौरवाचाच प्रताप झाला असता. केवळ रक्षिता माझा भगवंत होता. अरे का त्या दृष्टीमध्ये एवढं पावित्र्यपणा होतं. एवढी पतिव्रता होतं. ती दृष्टी त्या गांधारीला प्राप्त झाली होती. तशी दृष्टी आम्हाला प्राप्त होण्यासाठी आम्हाला संतांच्या संगतीमध्ये यावं लागतं. आणि त्या दृष्टीची ताकद आम्हाला समजून घ्यावी लागते. आणि ही दृष्टी जर करायची असेल तर हरिनाम सप्ताह आहे. माझ्या भगवंताचं रूप आहे महाराज. एवढी ताकद आहे. वेळ झालेला आहे महाराज. तुमचाही जास्तीचा वेळ घेणार नाही. आपल्यालाही 7 दिवस 6वा दिवस आहे. 7 दिवस आपल्यालाही शेवा पुढची उद्याची आहे. परवाही आहे. पण याच्यापेक्षा सांगत असताना या अभंगाचा पूर्ण भावार्थ सांगत असताना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक जना धनी सेवा
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम ज्याच्या चित्तात भगवंताचे पाय आहेत, ज्याच्या वाचेत भगवंताचं नामस्मरण आहे आणि ज्याच्या डोळ्यामध्ये भगवंताचं अखंड रूप आहे, असे तीन गोष्टी जिथं एकत्र येतात महाराज त्याला कळीकाळाची काही भीती नाही. नाथ महाराज सांगतात कळीकाळाची काही बाधा होत नाही, काही भीती नाही. का? हे गोष्टी केव्हा घडतात? हे तीन एकत्र यावं लागतात. चित्तात पाय, मुखात वाचेत भगवंताचं नामस्मरण आणि दृष्टीमध्ये केवळ आणि केवळ फक्त आम्ही काय पाहावं? भगवंताचं रूप पाहावं. आणि ते रूप पाहिल्यानंतर अशी तीन गोष्टी आमच्या सतत जर घडत राहिल्या जीवनामध्ये तर आम्हाला कळीकाळाची भीती अजिबात नाही महाराज. काही माणसं कळीकाळाला भितात, काही माणसं कळीकाळाला भितात महाराज. कोण भीत नाही? मृत्यू आहे म्हणून सांगू दे. आता कीर्तन करणारा महाराज सुद्धा थांबला इथं. कोण घाबरत नाही? अरे कोण घाबरत नाही? कोण सांगतात? नाथ महाराज सांगतात कळीकाळाला भियायचं नाही. का भियायचं नाही? माझ्या नाथ महाराजांनी अनेक वेळेस काळाला माघारी परतविलं महाराज. माघारी परतविलं. पहिली वेळेस माझ्या नाथ महाराजांनी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर आपल्या इकडे खांदा किती जण देतात? 4 जणच की. 4 आपल्या कुठेही 4 ना. कोरोनामध्ये एका दोघावर भागले, कोरोनामध्ये एका दोघावर भागले, पण आता खांदा द्यायला 4 जण. महाराज नाथ महाराजांनी पहिल्या वेळेस देह ठेवला. काय सांगतोय? नाही कळीकाळाची. अरे ज्यानं कळीकाळाला सुद्धा माघारी परतिवलं त्याला नाथ महाराज म्हणावं. तुम्हा आम्हाला ऑक्सिजन लावलं तरी जायला तयार नाही, ऑक्सिजन लावलं तरी व्हेंटिलेटरवर ठेवलं तरी जायला तयार नाही. ते येऊन मानगुटीवर बसले महाराज. का बसलं? तर नाथ महाराजांनी पहिली वेळेस देह ठेवला महाराज. पहिली वेळेस देह ठेवला आणि तिरडीला 4 खांदेकरी आले आणि खांदेकरी म्हणू लागले, होय रे आपण कीर्तनकार महाराजापेक्षा मंडपात जाणाऱ्यापेक्षा लय भाग्यवान म्हणले. काय 45 वर्ष झालं सप्ताह लावतात, मंडपात जाऊन बसतात, महाराजांना टाळे वाजवा म्हणलं टाळ्या वाजतात, नामस्मरण घेतात, त्याच्यापेक्षा आपण लय बरं. एवढी भक्ती करून ते आपल्या आधीच गेले आणि गेलंय ते गेलंय आपल्या खांद्यावर चलय म्हणले. त्याला खांदा द्यायला तरी कोणी होतं काय म्हणले? आपण कधी सप्ती आला नाही ते येऊन खांदा दिले, खांदा दिले. ते म्हणून लागले नाथ महाराजाला एवढा मोठा महात्मा आपल्याच खांद्यावरून चलाय. काय झालं? आपल्याच खांद्यावरून चला एवढा मोठा महात्मा. त्यावेळेस नाथ महाराजाला वाटलं अरे फिसकल आपलं काम. आपल्यासाठी काय म्हणतात खालचे? आपल्याच खांद्यावर चाललाय महाराज. त्याच वेळेस नाथ महाराज तिरडीवर उठून बसले. आता मला नाही जायचं म्हणले, बघूत म्हणले पुन्हा कधी. या खांदेवाल्याने तिरडी खालीच ठेवली महाराज. अरे फिसकलं की काम म्हणले आपलं काम फिसकलं की म्हणलं. नाथ महाराजांनी दुसरी वेळेस देह ठेवला महाराज. काळ्याला दुसरी वेळेस ठेवला, दुसरी वेळेस देह ठेवला. हे महाराजांनी सांगितलं. थोडं 1-2 मिनिट राहिलं महाराज, 2 मिनिट राहिलं महाराज. देह ठेवला. देह ठेवल्यानंतर ती बाई म्हणली माझी लेकुलती 1 लेक चालली आणि महाराजाला आता जायचं. त्यावेळेस ठेवलं. तिसरी वेळेस झालं आणि असं करत करत काळाला माघारी परतविलं. माघारी परतविले म्हणजेच कळी काळाला नाथ महाराज. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा म्हणजे करून घेतलेली सेवा भगवंताच्या चरणी पूर्णविराम आहे. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली